नमस्कार विद्यार्थ्यांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या ऑफिसर विशाल जगताप या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. आणि मित्रांनो, जी नगर परिषद ज्या एक्झामची तुम्ही वाट पाहताय त्याचं एक आपल्याकडं थोडीशी माहिती मित्रांनो आलेली आहे की त्याच्या जागा वगैरे किती असतील, निर्धारकच्या जागा किती आहेत आणि ही एक्झाम कोण घेणार, बरोबर, किंवा लेखपाल, लेखापरीक्षक याच्या जागा किती आहेत आणि ही एक्झाम कोण घेणार. त्याच्या अगोदर मित्रांनो मी सांगू इच्छितो की जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या चॅनलला एकदा काय करून घ्या मित्रांनो, सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून तुम्हाला अशीच माहिती मिळेल. दुसरी गोष्ट, व्हिडिओ आवडला तर काय करायचं, तुम्हाला लाईक करायचे आणि आपला टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्यायचं आहे. त्याच्यावरती आपण फ्री मटेरियल वगैरे टाकत राहतो मित्रांनो, तर त्याची लिंक आपण डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. तो चॅनल तुम्ही जॉईन करून घ्या. बघा, जास्त वेळ न घालवता आपण बघूयात की एक्झॅक्ट याच्यामध्ये किती जागा वगैरे आहेत, काय आहेत, सगळं इथं माहिती आपल्याकडे अवेलेबल झालेली आहे. तर बघा, आता हा आर टी आय टाकला होता. बघा, आर टी आयचा मुद्दा काय होता आणि त्याचं उत्तर काय आलं आणि जागा वगैरे किती आल्या तेही या व्हिडिओमध्ये आहे मित्रांनो, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर बघा, मुद्दा होता की महाराष्ट्र राज्यातील सर्व नगर परिषद व नगर पंचायत यामधील बघा कोणती जागा आहेत, निर्धारक अधिकारी, निर्धारक अधिकारी व प्रशासकीय अधिकारी. मग त्याच्यामध्ये ब क आणि या श्रेणी आणि लेखपाल व लेखापरीक्षण, म्हणजे ह्या जागा आपल्याला महत्त्वाच्या आहेत. लेखपाल व लेखापरीक्षकच्या ब क या श्रेणी यांच्या सरळ सेवेतून भरावयाची किती पदे दिनांक 23 जून 2025पर्यंत बघा, 23 जून 2025पर्यंत मंजूर आहेत याची प्रत्येक नगर परिषद आणि पंचायतीच्या अधिस्थापनेनुसार सविस्तर तपशील माहिती देण्यात यावी असं सांगितलं होतं. बघा, इथं डबल तेच झालं आहे हे. आता हे वाचून घेऊ. बघा, याची प्रत्येक नगरपरिषद ओके. बघा, शासनाने या रिक्त पदांची भरती MPSC म्हणजेच महाराष्ट्र लोकसेवा आयोग मार्फत करण्याचा निर्णय घेतल्याचे वृत्त आहे. म्हणजे आम्हाला असं समजलं. त्या अनुषंगाने शासनाने लेखी स्वरूपात MPSCकडे सदर पदाच्या भरतीसाठी प्रस्ताव सादर केला आहे का, असल्यास त्याची तारीख व संदर्भ क्रमांक याची माहिती देण्यात यावी. सदर पदाच्या भरती संदर्भात MPSC व नगर परिषद संचालनालय यामध्ये झालेला पत्रव्यवहार तपशील, बरोबर. आता हे विचारला गेलेला प्रश्न होता मित्रांनो की असं आहे का म्हणून. आता त्यांचं उत्तर याच्यामध्ये काय आलं बघा. त्यांचं उत्तर काय आलं आहे बघा. तर बघा, महोदय, उपरोक्त संदर्भ 2मधील शासन निर्णयावे पदे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कक्षेत टप्प्याटप्प्याने आणण्याची तत्वता मान्यता देण्यात आलेली आहे. म्हणजे ही 100% MPSCच घेईल मित्रांनो. ही जी एक्झाम आहे नगर परिषद MPSC घेईल. आता पुढच्या स्लाईडमध्ये आपण बघणार की किती जागा वगैरे आहेत, त्या सर्व याच्यामध्ये आहे की किती जागा आहेत, कर निर्धारकला किती जागा आहेत, परीक्षकला किती जागा आहेत किंवा लेखपालला किती जागा आहेत. तर बघा, त्यानुसार संदर्भ क्रमांक 3नुसार अपर मुख्य सचिव सेवा सामान्य प्रशासन विभाग याच्या अध्यक्षतेखाली समन्वय समिती गठीत करण्यात आली असून महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कक्षेत आणवायच्या पदाचा प्रस्ताव समन्वय समितीच्या शिफारसीसाठी सेवा 4 विहित नमुन्यात सादर करण्याबाबत कळवण्यात आले आहे, बरोबर. आता बघा, हे ठीक आहे. म्हणजे याच्यावरून आपल्याला काय समजते मित्रांनो की ही एक्झाम कोण घेणार आहे, MPSCच ही एक्झाम घेणार आहे आणि लवकरच याची जाहिरात पण आपल्याला बघायला भेटेल. आता किती जागा आहेत, काय आहेत ते आपण व्यवस्थित आधी बघून घेऊ. त्याच्या अगोदर मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो मित्रांनो. जर तुम्ही हे ॲप्लिकेशन घेतलं नसेल दीक्षा एज्युकेशन, तर हे घ्या. याच्यावरती आपण काय करतो बघा, याच्यावरती आपण डेली फ्री 25 क्वेश्चन कशाचे, तुमचे प्रोफेशनल नॉलेज म्हणजे अकाउंटचे आपण याच्यावरती टाकतो. बघा, दिवसाला 25 म्हणजे असे जर तुम्ही, आणि हे 25 क्वेश्चन टाकून आपण ॲप्लिकेशनवरतीच काय करतो मित्रांनो, फ्री टेस्ट संडेला घेतो. संडेला काय घेतो, फ्री टेस्ट. म्हणजे समजा 4 दिवस किंवा 5 दिवस आपण जर 25 क्वेश्चन टाकले, म्हणजे 100 किंवा 125 क्वेश्चन झाले, तर आपण त्याची फ्री टेस्ट तुम्ही टेस्ट देऊ शकता आपल्या या ॲप्लिकेशनवरती. याची पण ॲप्लिकेशन कसं घ्यायचं, तर तुम्ही डायरेक्ट प्ले स्टोअरला गेला तरी भेटून जाईल, किंवा तुम्हाला लिंक डिस्क्रिप्शनमध्ये मी दिलेली आहे, तर त्या लिंकवरती जाऊन तुम्ही डायरेक्ट हे डाउनलोड करू शकता. हे ॲप्लिकेशन जवळपास आता इथं 50+ दिसते, पण 100+ विद्यार्थ्यांनी डाउनलोड केले आणि विद्यार्थ्याचा फायदा पण घेतात. आणि कालच म्हणजे रविवारी एक टेस्ट झाली. त्या टेस्टमध्ये बऱ्यापैकी 18.75 वगैरे असे चांगले मार्क म्हणजे त्यांना पडलेले आहेत. म्हणजे हे तुम्हाला फ्री सोर्स आहे मित्रांनो. हे ॲप्लिकेशन डाउनलोड करून घ्या, जेणेकरून तुम्हाला फायदा होईल. चला, आता बघूयात की जागा वगैरे किती आहेत किंवा कशा पद्धतीनं त्या जागा आहेत त्या आपण इथं एकदा चेक करूयात. तर बघा, पदनाम दिलं आहे बघा, इथं पदनाम आहे बघा. कर निर्धारक व प्रशासकीय अधिकारी श्रेणी ब. तर बघा, S14 नुसार त्याची वेतन श्रेणी पण इथं दिली. तर बघा, आकृती
आकृतीबद्धानुसार मंजूर पदसंख्या. आकृतीबद्धानुसार मंजूर पदसंख्या किती आहे मित्रांनो? 720 आहे. आणि इथं विचारलं आहे बघा की स्तंभ 5च्या अनुषंगाने पदे प्रथम टप्प्यात तातडीने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कक्षेत आणवायची आवश्यकता आहे का नाही. तर इथं आहे दिलं आहे, म्हणजे हे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या याच्यामध्ये जाणार. पण जागा बघा, जागा एकदम जबरदस्त आहेत मित्रांनो. कर निर्धारक व प्रशासकीय अधिकारी श्रेणी क. तर याच्या बघा 1172 जागा आहेत. ही पण MPCमध्ये जाणार आहे. सगळे त्याच्यामध्ये दिले. या बाकीच्या बघायची गरज नाही. आपण फक्त काय बघतोय, कर निर्धारक असेल किंवा लेखपाल किंवा लेखापरीक्षक, बरोबर. म्हणजे ह्या जागाची बघा एकदम म्हणजे जबरदस्त जागा आहेत मित्रांनो. फक्त तुम्हाला अभ्यासच करायचा आहे. जसं मी तुम्हाला ॲप्लिकेशन सांगितलं त्या पद्धतीनं तुम्हाला काय करायचं आहे मित्रांनो, तिथं जाऊन अभ्यास करायचा आहे. आता बघा महत्त्वाचा मुद्दा इथं चेक करूयात. बघा लेखापरीक्षकसाठी किती आहेत बघा. लेखापरीक्षक व लेखपाल श्रेणी असाठी, लेखापरीक्षक व लेखपाल S15नुसार वेतन श्रेणी आहे. आणि मंजूर किती पद आहेत आकृतीबद्धानुसार? तर 60 मंजूर आहेत आणि लोकसेवा आयोगातच जाणार असं सांगितलं आहे. पुढे आहे बघा लेखापरीक्षक व लेखपाल श्रेणी ब साठी, लेखापरीक्षक व लेखपाल श्रेणी ब साठी S14नुसार आहे बघा. हे S14नुसार 160 जागा आहे. चांगल्या जागा आहेत, काहीच अडचण नाही. लेखापरीक्षक व लेखपाल श्रेणी क साठी, आता श्रेणी क साठी बघा एकदम जबरदस्त 674 जागा आहेत. 674 मित्रांनो. फक्त तुम्हाला काय करायचं आहे, अभ्यासच करायचा आहे. एक लक्षात घ्या, आता बाकीच्या सर्व गोष्टी तुम्ही सोडून द्या, फक्त तुम्हाला काय करायचं आहे, अभ्यास करायचा आहे. इथं आहे बघा कर निर्धारक व प्रशासकीय अधिकारी श्रेणी अ मध्ये S15नुसार 180 जागा आहेत. बघा एवढ्या भरमसाठ मित्रांनो जर जागा म्हणजे तुमच्यासाठी येत असेल तर तुम्हाला करायचं आहे काय बघा. तुम्हाला गपचूप याच्यावरती जायचं आहे बघा. चुपचाप तुम्हाला प्ले स्टोअरला जायचं आहे. जर तुम्हाला ती लिंक सापडत नसेल तर तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये ती लिंक मी दिलेली आहे. तर बघा गपचूप या ॲप्लिकेशनवरती जावा, रजिस्ट्रेशन करा. तुमचा नंबर वगैरे तिथं टाकायला लावेल. रजिस्ट्रेशन केल्यानंतर तुम्हाला ऑलरेडी तिथं बघा 4 ते 5 फ्री PDF दिसतील. त्याच्यामध्ये 25-25 क्वेश्चन आहेत अकाउंटचे आणि प्रत्येक टॉपिकवर आहेत. म्हणजे याच्यामध्ये आपण काय केले की जो म्हणजे महत्त्वाचा टॉपिक आहे की ज्याच्यावरती क्वेश्चन विचारले जातात, म्हणजेच काय तर एक्झाम ओरिएंटेड असे फ्री PDF मित्रांनो कोणच तुम्हाला देणार नाही, कोणच देणार नाही. पण आपण फ्री PDF तुम्हाला प्रोव्हाइड करतो आहे म्हणजे परीक्षेचं गांभीर्य पाहता. त्यामुळं फ्रीमध्ये जर एखादी गोष्ट मिळत असेल तर त्याचा काय केला पाहिजे मित्रांनो, पुरेपूर वापर तुम्ही केला पाहिजे. आणि हे ॲप्लिकेशन डाउनलोड करून त्याच्यावरती ज्या फ्री PDF आहेत त्या 100% तुम्ही यूज करा. आणि जर अजून दुसरा महत्त्वाचा मुद्दा त्याच्यावरती MJP बघा, MJPचा कोर्स आपण लॉन्च केलेला आहे. ज्यांनी MJPचा फॉर्म भरला आहे तो कोर्स फक्त 399 रुपयाला आहे. तर त्या कोर्स तुम्ही घेऊ शकता. त्याच्यावरती डेमो वगैरे पण दिलेला आहे की कशा पद्धतीने आपण त्याच्यामध्ये तो कोर्स कंडक्ट केला किंवा तो कोर्स कशा फ्लोमध्ये चालू आहे. तर तुम्ही ते बघू शकता. फक्त 399 रुपयाला तो कोर्स आहे मित्रांनो. जर तुम्हाला घ्यायचा असेल किंवा जर तुम्ही MJPचा फॉर्म भरला असेल तर तो कोर्स तुम्ही घेऊ शकता. एकदम सिम्पल वेमध्ये त्याच्यामध्ये आपण सांगितलेलं आहे आणि बऱ्यापैकी सर्व गोष्टी त्याच्यामध्ये काय केलेल्या आहेत, कवर केलेल्या आहेत. त्यामुळे मित्रांनो जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही घेऊ शकता. अदरवाईज तुम्ही मित्रांनो एक लक्षात घ्या, अदरवाईज तुम्ही फ्री कंटेंट पण यूज करू शकता. असं काही नाही की तुमच्यावरती फोर्स की नाही तुम्ही घेतलाच पाहिजे. पण बघा आत्ता सध्याला 9 विद्यार्थ्यांचं त्याच्यामध्ये ॲडमिशन आहे. पण सुरूचे जे 10 विद्यार्थी आहेत त्या 10 विद्यार्थ्यांनाच आपण काय करणार आहोत, 399 ही फी ठेवलेली आहे. नंतर ती फी वाढेल, 999 वगैरे होईल किंवा 799 अशा पद्धतीने ती 200, 300, 400 रुपयांनी ती काय होऊन जाईल, वाढून जाईल. त्यामुळे तुमच्याकडे हा एक चान्स आहे मित्रांनो की तुम्ही घेऊ शकता. बाकी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर एकदा करून घ्या आणि फ्री कंटेंट यूज करा मित्रांनो. धन्यवाद मित्रांनो, भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये.